हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केअर राजू चॅनल. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये न्यूज ॲनालिसिसच्या ए आणि बी न्यूज अभ्यासलेल्या आहेत. चला आज आपण सी न्यूजचा अभ्यास करूया आणि 2 मिनिट ऑफ ओरल वर्क हा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री, इतिहासातील सर्वात भयंकर वेळ असं आपल्याला हेडिंग या ठिकाणी दिलेलं आहे. लंडन, दिस न्यूज इज पब्लिश्ड फ्रॉम लंडन. लंडनहून ही बातमी प्रकाशित झालेली आहे. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न्ड दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन इट्स हिस्ट्री टुडे. भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी अशी चेतावणी दिली आहे की मानवजात आज त्यांच्या इतिहासातील सर्वात भयंकर वेळेचा सामना करत आहे. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. त्यांनी असं सांगितलं आहे की जग आज वातावरणातील बदल, ज्याला हवामान बदल म्हणूया, लोकसंख्येतील वाढ आणि साथीचे रोग यासारख्या मोठमोठ्या समस्यांचा सामना जग आज करत आहे. We have the technology to destroy the planet on which we live. आपण ज्या ग्रहावरती राहतो त्यास संपवण्याचे किंवा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. and have not yet developed the ability to escape it. या विध्वंसापासून बचाव करण्याचं कुठलंही क्षमता आपण विकसित केलेली नाही. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. कदाचित आपण काही शतक वर्षामध्ये अवकाशातील तारकांवरती वसाहती तयार केलेल्या असतील. But right now we have only one planet and we need to work together to protect it. पण आजच्या घडीला आपल्याकडे एकच ग्रह आहे ज्यावर आपण राहू शकतो आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे त्याचं संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हॉकिंग रोड रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. प्राध्यापक हॉकिंग यांनी नुकतेच गार्डियन न्यूजपेपरमध्ये हे लिहिले आहे. बातमीवरून हे तर लक्षात आलं असेल की किती भयंकर संकटाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. आता प्रश्न पाहूया. नंबर 1, गेस द मीनिंग ऑफ मॅनकाइंड. आपल्याला मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. पहा, मॅनकाइंडचा अर्थ होईल ऑल पीपल इन द वर्ल्ड, म्हणजे जगातील सर्व लोक. क्वेश्चन नंबर 2, विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. अर्थशी जुळणारे कोणते शब्द या बातमीमध्ये आलेले आहेत? तर ते शब्द आहेत वर्ल्ड अँड प्लॅनेट. असे शब्द पृथ्वीशी संबंधित या उतार्यामध्ये आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. खालीलपैकी कोणती समस्या ही सर्वाधिक भयंकर आहे असे तुम्हाला वाटते? 5 समस्या बघूया. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, ओव्हर पॉप्युलेशन लोकसंख्या वाढ, एपिडेमिक डिसीजेस म्हणजे साथीचे रोग. यापैकी माझ्या मते ओव्हर पॉप्युलेशन ही समस्या फार भयंकर आहे. ओव्हर पॉप्युलेशन इज द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम. वेन ओव्हर पॉप्युलेशन अकर्स, जेव्हा लोकसंख्येचा विस्फोट होतो, द अवेलेबल रिसोर्सेस बिकम टू लिमिटेड. त्यावेळेला आपल्याला जी संसाधने आपण वापरतो निसर्गातील ती सर्व लिमिटेड होऊन जातात, म्हणजे त्यांना मर्यादा येतात. देन वी डोंट थिंक अबाउट नेचर, क्लायमेट अँड ऑल ओव्हर अबाउट आवर प्लॅनेट. आणि मग त्यावेळेला आपण निसर्गाचा, हवामानाचा आणि एकत्रितपणे आपल्या संपूर्ण ग्रहाचाच आपण विचार करत नाही. आपल्याला सुचेल त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करतो आणि हळूहळू मग यातूनच क्लायमेट चेंज सारख्या आणि एपिडेमिक डिसीज सारख्या समस्या देखील निर्माण होतात. क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. आपल्याला खालील जे विधान आहेत त्या विधानांवरती शिक्षकांच्या मदतीने चर्चा करायची आहे.
आपलं पहिलं विधान किंवा वाक्य आहे, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. आपण ज्या ग्रहावरती राहतो त्या ग्रहाला संपवण्याचे, नष्ट करण्याचे तंत्रज्ञान आपण विकसित केले आहे. पहा यावर काय चर्चा करू शकतो आपण. वी आर फेसिंग न्यूक्लिअर कॉम्पिटिशन अमंग पॉवरफुल कंट्रीज इन द वर्ल्ड. जगामध्ये ज्या काही प्रबळ असे देश आहेत त्या देशांमध्ये अणुशक्तीशी संबंधित स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आवर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड द ग्रोथ ऑफ व्हेकल्स ऑन द रोड increases dangerous gases in the air, so we are destroying slowly our planet. आपली औद्योगिक विकासातील वाढ आणि रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या यामुळे हवेमध्ये काय व्हायला लागलंय, विषारी वायूंचं प्रमाण वाढायला लागलंय आणि हळूहळू आपण आपल्याच ग्रहाला नष्ट करत चाललेलो आहोत. नंबर बी, वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमेड द स्टार्स. आपण अवकाशातील तारकांवरती वसाहती निर्माण केलेल्या असतील असा हा मुद्दा आहे. पहा यावरील चर्चा. आवर ॲस्ट्रॉनॉमिकल इन्व्हेन्शन्स फाइंडिंग न्यू प्लॅनेट्स सुटेबल टू लिव्ह फॉर ह्युमन्स. इट इज अ होप दॅट वी विल बिल्ड कॉलनीज अमेड स्टार्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स. आपले खगोलशास्त्रीय जे शोध आहेत त्यामधून मानवास राहण्यासाठी योग्य अशा ग्रहांचा शोध घेतला जातोय आणि यामुळे एक आशा निर्माण झालेली आहे की काही शतक वर्षांमध्ये आपण अवकाशातील तारकांवरती वसाहती तयार केलेल्या असतील. आफ्टर दॅट इथं आपल्याला सी मध्ये मुद्दा दिलेला आहे, राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आता सध्या आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे जिथं मानव राहू शकतो. अर्थ इज द ओनली प्लॅनेट वेअर ह्युमन काइंड कॅन लिव्ह. पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे सध्या जिथं संपूर्ण मानवजात ही राहू शकते. क्वेश्चन नंबर 5, प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन. प्राध्यापक हॉकिंग यांनी गार्डियन वृत्तपत्रामध्ये समस्येसंदर्भात लिहिलं. वाय इज इट गिवन ॲज न्यूज इन अदर पेपर्स. इतर वृत्तपत्रामध्ये याला बातमी म्हणून का संबोधले आहे असा प्रश्न इथं आहे. पहा, वी ऑलवेज पे अटेन्शन टू द डेली न्यूज. आपण दररोजच्या बातम्यांकडे फार लक्षपूर्वक पाहतो. न्यूज कॅन अलर्ट अस फॉर न्यू अँड डेंजरस प्रॉब्लेम्स. बातम्यामुळेच आपल्याला नवनवीन आणि भयंकर अशा समस्यांबद्दल माहिती होते. सो इट इज गिवन ॲज न्यूज इन अदर पेपर्स. इतर पेपरमध्ये, इतर वृत्तपत्रामध्ये याला बातमी म्हणून संबोधलेलं आहे, ज्यामुळे आपण सतर्क राहतो. नाव कम टू TOW 2 minutes ऑफ ओरल वर्क. 2 मिनिटाचं आपलं काम. टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दांशी संबंधित आपल्याला माहीत असलेले जास्तीत जास्त शब्द आपण सांगायचे आहेत. नंबर 1, न्यूज. न्यूजशी संबंधित शब्द पाहूया. पहा, ब्रेकिंग, रिपोर्टर, बुलेटिन्स, हेडलाइन्स, स्कूप, इन्फॉर्मेशन, जर्नलिस्ट, प्रेस, पब्लिसिटी हे शब्द न्यूजशी संबंधित आपण घेऊया. आणखी घेता येतील, नमुन्यादाखल आपण घेतलेले आहेत. टीव्हीशी रिलेटेड वर्ड्स पहा. पिक्चर, मूवी, साऊंड, स्क्रीन, शो, चॅनल, सिग्नल, प्रोग्रॅम, नेटवर्क, रिमोट, व्हॉल्यूम, एंटरटेनमेंट. रेडिओशी संबंधित शब्द पहा. ब्रॉडकास्ट, अँटेना, फ्रिक्वेन्सी, स्टेशन, रडार, FM, वायरलेस, वेव, सिग्नल, एअर, लिसनर. अँड लास्ट वर्ड इज गिवन हिअर, मोबाईल. मोबाईलशी संबंधित शब्द पहा. मेमरी, सिम कार्ड, कॅमेरा, सेल्फी, गेम, होल्ड, कट, लॉक, नंबर, बॅटरी, पोस्ट, नेटवर्क, इनबॉक्स, ईमेल. या शब्दांची लिस्ट खूप वाढू शकते, पण आपल्याला 2 मिनिटांमध्ये शक्य तेवढे शब्द सांगायचे असतात. त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. नंबर 1, गो थ्रू अ फ्यू स्पेसिमन्स ऑफ एनी मेजर न्यूजपेपर. आपल्याला काही महत्त्वाचे वृत्तपत्र त्यांच्या काही नमुने पाहायचे आहेत. यू विल सी दॅट ईच पेज युजली कॅरीज ओनली अ सर्टन टाइप्स ऑफ न्यूज. प्रत्येक पानावर एक विशिष्ट प्रकारच्या बातम्या त्या पानावर दररोज येत असतात. द टाइप्स आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू रिजन, सिटी, स्टेट, नेशन, वर्ल्ड, etc.
आणि त्या बातम्यांचे जे प्रकार आहेत ते कशावर ठरतात? प्रदेश, शहर, राज्य, देश, जग याच्यावरती ते आधारित असतं. म्हणजे एखाद्या पानावर जगभरातल्या बातम्या असतील तर दररोज त्या पानावर त्याच बातम्या येणार. अँड ऑल्सो अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द न्यूज, आणि त्याच प्रकारे बातमीच्या स्वरूपावरही ते अवलंबून असतं. पॉलिटिकल, कल्चरल, सायन्स रिलेटेड, फायनान्शियल, स्पोर्ट्स रिलेटेड ETC, म्हणजेच राजकीय, सांस्कृतिक, विज्ञानशी संबंधित, आर्थिक, खेळाशी संबंधित यासारख्या बातम्या. रीड ऑल द न्यूज आयटम्स गिवन ऑन पेजेस 70 to 72. आपल्याला सर्व ज्या बातम्या पान नंबर 70 ते 72 वर दिलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला वाचायच्या आहेत. अँड डिसाइड द टाइप्स टू विच इज बिलॉंग्स, आणि त्या बातम्या कोणत्या प्रकारच्या आहेत त्या आपल्याला ठरवायच्या आहेत. चला आपण त्या बातम्या पाहून त्यांचे प्रकार ठरवूया. पहा, आपल्याला 4 बातम्या दिलेल्या आहेत, A, B, C आणि D. यामध्ये जी A बातमी आहे शिवम इन्स्टिट्यूट संदर्भातील, तर ती एज्युकेशनल टाईपची बातमी आहे. त्यानंतर आपल्याला B यामध्ये जी बातमी दिलेली आहे सुपरस्टार रितिका संदर्भातील, तर ती आहे एंटरटेनमेंटशी संबंधित. सी मध्ये आपल्याला सायन्स रिलेटेड न्यूज ती आहे, त्यामध्ये आपल्याला प्राध्यापक हॉकिन्स यांनी दिलेला इशारा लक्षात येतो. अँड D द लास्ट न्यूज, आणि ती आहे हेल्थशी संदर्भात, कारण मिरी बाबा नावाचा भोंदू बाबा त्याशी संदर्भात ती बातमी आहे आणि ती हेल्थशी रिलेटेड आहे. तर हे झाले बातम्यांचे टाइप्स. त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी नंबर 2 दिलेली आहे. व्हॉट अदर आयटम्स डू यू फाइंड इन अ न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज. आपल्याला वर्तमानपत्रामध्ये बातमी सोडून आणखी इतर कोणते प्रकार बघायला मिळतात ते आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, बातम्या सोडून वृत्तपत्रामध्ये काय असतं? ॲडव्हर्टाइजमेंट, रेसिपीज, जोक्स, क्रॉसवर्ड्स, कॉमिक स्टोरीज, कार्टून, गुड विशेस बॅनर्स, टिप्स ऑन एनी सब्जेक्ट यासारखे भाग असतात. अशा प्रकारे आणखी यादी वाढेल यासारखे काही भाग आपल्याला वृत्तपत्रात बघायला मिळतात. मित्रांनो, आपण C न्यूज, तिसरी जी न्यूज आहे आपली, त्याचा आपण पूर्ण अभ्यास केला. त्यानंतर 2 मिनिट ऑफ ओरल वर्क्स आणि ॲक्टिव्हिटीज आपण पूर्ण केलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमधील हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.